नमस्कार, नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। विद्याधन महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन संपन्न। आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आज शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विद्याधन महाविद्यालय वलवाडी धुळे येथे शिवसागर मंगल कार्यालयात मोठ्या दिमागदार 16 वार्षिक स्नेह संमेलन संपन्न करण्यात आले। वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटक महापालिकेचे नगरसेविका सौ वंदना भामरे यांनी तसेच मंचावरील मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून केले। सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले व शारदा शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सौ शारदा के पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर के बी पाटील यांनी आपल्या भाषणात म्हणाले की अशा स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो, यातून विद्यार्थी कलाकार होऊ शकतात। स्नेह संमेलनाचे प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी विद्यार्थी, सर्व शिक्षक, स्टाफ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज। आजच्या स्नेह संमेलन कार्यक्रम ठेवायचं नियोजन असं असतं, प्रत्येक विद्यालयामध्ये हा कार्यक्रम साजरी करावा, जेणेकरून काही विद्यार्थ्यांमध्ये बुद्ध्यांकाबरोबर कला कौशल्य सुद्धा असतं आणि ते कला कौशल्य विकसित करण्यासाठी त्याला संधी मिळावी म्हणून हे व्यासपीठ उपलब्ध करीत असतो। उदाहरण जर बघायचं असेल, एक साध्या मुंबईसारख्या आदिवासी गरीब एरियामध्ये राहणारा सिद्धार्थ जाधव हा जसा मोठा कलाकार होऊ शकतो, तसं माझ्या या विद्याधन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणारे विद्यार्थी, पालक, नर्सरीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी त्याच्यात असलेली कलागुण दाखवण्याची, कौशल्य दाखवण्याची ही संधी आम्ही उपलब्ध करून देत असतो। यामध्ये फक्त एवढाच फरक करायला पाहिजे की प्रत्येक पालक विद्यार्थ्यांसाठी आपल्या मुलासाठी धडपड करत असतो, पण ही धडपड करीत असताना आपल्या मुलाला चांगलं प्रसाधन, सौंदर्य किंवा साहित्य कसं मिळेल याच्या लगबगमध्ये तो असतो। रणजित राजे भोसलेने जे सांगितलं किंवा वंदनाताईंनी जे सांगितलं की आम्हाला ही संधी मिळाली नाही, पण मी त्यांच्या मतावर आज पण आहे की तुम्ही एक छोटंसं गाणं ऐकलं असेल, एक लहान कलाकार दूरदर्शनवर येतोय, जाऊ दे ना हे जे म्हणतो ते वाक्यामध्ये आजचा मुंबईचा मुलगा सुद्धा बोलू शकत नाही, तेवढा आपला जो ग्रामीण छोट्या खेड्यावरचा मुलगा बोलतो। तसे साध्या परिस्थितीतले सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांची ही शाळा आहे। याच्यामध्ये जे मुलं असतील त्यांना कौशल्यावरती म्हणजे त्यांच्या सौंदर्यावरती भर न देता त्याला सरळ व्यासपीठावर आणला तरी सुद्धा तो चांगला कलाकार होईल। खूप चांगला नटून थोडून आला म्हणजे तो खूप कलाकार मोठा असतो असं नाही, तो त्याच्यात अंगगुण जे असतील त्याला कुठल्याही नटून थोडून यायची गरज नाही। असे जरी मुलं असतील तर त्यांना सुद्धा आपण संधी दिली पाहिजे आणि प्रत्येक आईवडिलांना माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या मुलांना आपल्या स्टेजवर येण्यासाठी कधी एका याच्यामध्ये भाग घेण्यासाठी सराव करायला पाहिजे। कार्यक्रमामध्ये संयोजकांनी व्यवस्था केलेली आहे, संयोजक मेहनत घेतील, पण कुठे काही जरी राहत असेल, कारण संस्था काढली, संस्था सुरू झालं, कार्यक्रम ही दरवर्षी आपली देखील परीक्षा असते की आताचा कार्यक्रम जर थोडाफार कुठे मनेवर राहिला असेल तर पुढच्या वेळेस दुरुस्त्या करतो। मागच्या वर्षी जी गैरसोय झाली होती ती यावर्षी दुरुस्त करायला प्रयत्न केला आहे। असं आम्ही सुद्धा दरवर्षी प्रत्येक कार्यक्रमात शिकत असतो आणि त्याच्यामध्ये असलेलं उणीवा दूर करत असतो आणि आपल्या मुलाला कलाकार, चांगला शास्त्रज्ञ, चांगला बुद्धिवंत कसा होईल याच्या मागे आम्ही ध्यान घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं ध्यान म्हणजे तो आपल्या भारताचा उत्तम नागरिक कसा तयार होईल, स्वयंबळावर कसा उभा राहील या आशेने आम्ही हे कार्यक्रम करत असतो। हे सगळे उपस्थित झालेले आहेत। वार्षिक स्नेह संमेलन, वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे कलागुणांचा आविष्कार, सप्तरंगांची उधळण, तसेच विद्यार्थ्यांना सप्तगुणांना वाव मिळावा। आमच्या संस्थेत विद्याधन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत असतात, त्यामध्ये स्नेह संमेलन हा विशेष कार्यक्रम असतो। त्याच्यात गाणी, नृत्य, कला, खेळ, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, तसेच हँड रायटिंग कॉम्पिटिशन असे वेगवेगळे उपक्रम आम्ही आमच्या स्कूलमध्ये घेत असतो आणि त्या कलागुणांमधूनच आपल्या शाळेचा विद्यार्थी कशात समजतो हे त्याच्यातून आपल्याला निदर्शनात येत असतं। त्यासाठी
आणि पालकांकडूनही करून घेत असतात आणि त्या निमित्ताने त्या मुलांमध्ये ते कोण कलाकार होणार आहेत हे त्यातून निष्पन्न होत असतं. नेहमीच अभ्यासाची रटाळ असते. होमवर्क करा, अभ्यास करा, याच्यातून काही वेळेस आपल्याला मुक्तता व्हावी, वेगळं काहीतरी बुद्धीला चालना मिळावी म्हणून आम्ही आमच्या शाळेत हे स्नेह संमेलनासारखे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो. चांगल्या कार्यक्रमाला येण्याचा योग आम्हाला लाभला आणि सुंदर छोटे कार्यक्रम या ठिकाणी बघून खरंच बरं वाटलं. तर आम्ही हे कार्यक्रम बघत असताना कायम जीवनात एक गोष्ट ऐकत राहिलो आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांचं उदाहरण आम्ही ऐकलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये. या धुळे जिल्ह्यातले काही चांगले नेते का नाही त्यांचं पण उदाहरण आम्ही कायम ऐकतो आणि बघतो. तर ते उदाहरण कायम असं असायचं की जीवनात कोणीतरी एक रोपटं लावतं आणि ते रोपटाचं रूपांतर मोठ्या उंच वटवृक्षामध्ये होतं असं आम्ही कायम शिकत आलेलो आहे. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदा जीवनामध्ये अनुभवलं आणि पाहिलं की तुम्ही एक छोटं ते वृक्ष लावलेलं होतं, रोपटं लावलेलं आहे, त्याचं एक चांगलं वृक्षामध्ये कसं रूपांतर होत आहे हे आज आम्हाला बघायला मिळालेलं आहे. कारण मला आठवत नाही तुमची कधी सुरुवात झाली शैक्षणिक क्षेत्रामध्ये, पण गेल्या 5-7 वर्षापूर्वी तुम्ही जी सुरुवात केली आपल्या प्रभागामध्ये, आपल्या एरियामध्ये, एक छोट्या नर्सिंगपासून सुरुवात केली, केजी पासून सुरुवात केली आणि ती सुरुवातमध्ये आज तुमच्याकडे सिनियर कॉलेज आहे, चांगल्या पद्धतीचे वर्ग आहे, स्वतःची बिल्डिंग आहे. आणि वंदनाने मला सांगायला आनंद वाटेल की वडेल रोडला सरांनी 2-4 एकर जमीन घेतली आणि अतिशय चांगल्या पद्धतीची इमारत वडेल रोडला बांधकामाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. अभिमान वाटतो आम्हाला की चांगल्या शैक्षणिक क्षेत्राचे चांगले माणसं आमच्या प्रभागात आहेत, आमच्या एरियामध्ये आहे, आमच्या पाल्यांमध्ये आहे. 100% या परिसरामध्ये शैक्षणिक विकास तर होणारच आहे, पण चांगले बरेच सुद्धा आम्हाला लाभलेले आहे. तर अजून एक छोटी खंत खरंच वाटते की या लहान मुलांकडे ज्यावेळेस आम्ही बघतो आहे एकदम नटून आलेले आहेत, चांगले कपडे घालून आलेले आहेत, त्यांच्याकडे बघून खरंच आमचा आनंद का वाटतो की लहानपणी आम्हाला अशा सुविधा मिळाल्या नाही, आम्हाला कधी असे कपडे मिळाले नाही, कधी आम्हाला चांगलं शिक्षण मिळालं नाही, कधी आम्हाला स्टेजवर असं कधी नाचायला पण मिळालं नाही. कदाचित आमच्या वेळेस जर अशा पद्धतीच्या सुविधा राहिल्या असतात तर अजून चांगले गुण आम्हाला म्हणजे बघायला मिळाले असते. मध्ये आठवणींचे फोटो असतात, आयुष्याच्या अल्बम मध्ये आठवणींचे फोटो असतात. आणखीन एक कॉपी काढायला निगेटिव्ह मात्र शिल्लक नसतात. आपण लहानपणी या वयात आपण गेलेलो आहोत, यांच्यात का आपल्याला मिळालेलं नाही, परंतु त्यावेळेस थोडंफार मिळालेलं होतं, परंतु आनंद मात्र इतकाच होता. पण आज ते दिवस येणार नाही, फक्त आपल्या आठवणी या बाल कलाकारांना पाहून आपल्याला आपल्या आठवणी ताज्या होतील एवढंच असणार आहे. आणि फक्त या आठवणीच राहतात. आणि आज या मला असं वाटतं की मी आणि माझ्यासोबत आपल्या सगळ्यांच्या आज आठवणी ताज्या झालेल्या आहेत. एक आम्ही के.बी. पाटील सर आणि आमचे जे संबंध आहेत ते दोंडाईच्या पासून आहेत, जुने संबंध आहेत. आणि योगायोग असं झाला की धुळ्यात आल्यानंतर सुद्धा आम्ही शेजारी सोबत का तेव्हा एक सामान्य माणूस एक छोटस रोपटं लावतं आणि ते रोपटं एका वटवृक्षामध्ये ते त्याचं रूपांतर करतं. त्यावेळेस एवढं सहजी होत नाही. ते करत असताना अनेक खास कट्ट्यातून जावं लागतं, अनेक गोष्टी पार करून जावं लागतं, अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना कुठल्याही कोणाचाही पाठिंबा न करत आमच्या के.बी. पाटील सरांसारखं एक नेतृत्व या समाजामध्ये शैक्षणिक संस्था घेऊन पुढे येत असतं. आणि अशा नेतृत्वाला आपल्यासारखा पालकांची जेव्हा बरोबरून साथ असते तेव्हा अजून पुढे जाऊन काहीतरी करण्याची जी उर्मी निर्माण झालेली असते ते आपल्या के.बी. पाटील सरांनी शारदाताईंमध्ये आहे. एक शारदाताई त्यांचं नावासारखं, त्यांचंही नाव शारदा आहे आणि एक त्यांच्या नावासारखं त्यांनी डेव्हलप केलेलं आहे सगळं स्ट्रक्चर.